बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। दिल्ली उच्च न्यायालयाकडून राजपाल यादवला मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान कोर्टाने आता त्याला 18 मार्च पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय। तक्रारदाराच्या खात्यामध्ये 1.5 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते असा युक्तिवाद राजपाल यादव यांच्या वकिलाने केलाय। त्यामुळे आता त्यांना 18 मार्च पर्यंत जामीन दिलेला आहे। दरम्यान बॉलिवूडमधील कॉमेडी अभिनेता राजपाल यादव गेल्या काही दिवसांपासून चेक बाउन्स प्रकरणात तिहार जेलमध्ये आहे। त्याला अटक होताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला मदत देखील केली। सलमान खान, अजय देवगन आणि सोनू सूद यांसारख्या स्टार्सनी त्याच्या मदतीसाठी फंड गोळा केला। आता राजपाल यादवला दिल्ली कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय। 18 मार्च पर्यंत अंतरिम जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येते। सध्या राजपाल यादव 9 कोटी रुपयांच्या लोनशी संबंधित चेक बाउन्स केसमध्ये 5 फेब्रुवारी पासून तिहार जेलमध्ये आहे। त्याने सरेंडर केल्यानंतर जेलमध्ये त्याला पाठवलं गेलं। त्याच्या जामिनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळेपर्यंत इंडस्ट्रीतील लोक त्याच्या पाठीमागे उभं असल्याचं दिसून येते। सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते। दरम्यान त्याने 2012 साली राजपाल यादवने स्वतः दिग्दर्शित केलेला चित्रपट अता पता लापता यासाठी 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं। दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आणि त्यानंतर व्याज आणि इतर कारणांमुळे ही रक्कम 9 कोटींपर्यंत पोहोचली आहे। कर्ज फेडण्याची तजवीज न झाल्यामुळे कोर्टाने त्याला सरेंडर करण्याचा आदेश दिला होता। सरेंडर झाल्यानंतर राजपाल यादवला तिहार जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं। आता त्याला 18 मार्च पर्यंत जामीन देण्यात येतोय। त्यामुळे त्याला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय।